हे देखील काही जगणे आहे? उघडपणे बोलू शकत नाही, हसू शकत नाही किंवा कुठेही फिरू शकत नाही. रोजच्या घुसमटीला कंटाळून देविका बोलली, हेच तर कुटुंब आहे, जिथे प्रत्येकासाठी जागा आहे, प्रेम आहे. ज्यांनी आपल्याला लायक बनवले त्यांच्याशी आपले काही कर्तव्य आहे. अनुराग तिला समजावत म्हणाला, आता ती वेळ नाही अनु. आज प्रत्येक कुटुंबाला समजले आहे की पती पत्नीला स्वतःचे जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तू एक आहे की जे मोठेपणाचे ओझे वाहत आहेस. या गुदमरणाऱ्या घरात माझी सर्व स्वप्ने भंग पावली. देविकाच्या भुवया उंचावल्या. मला माहीत नव्हते की तू या प्रकारची स्वप्ने पाहिली होतीस. मलाही माहीत नव्हते की तुझ्यासोबत मी माझे आयुष्य वाया घालवणार आहे. प्रेमविवाहामुळे आनंदी देविकाला तिच्या पतीच्या प्रेमात मुक्तपणे जगायचे होते, परंतु कुटुंबात अशा स्वातंत्र्याला स्थान नव्हते. काही दिवस तिने दबलेल्या स्वरात तिची व्यथा मांडली, पण अनुरागने तिला गांभीर्याने न घेतल्याने तिच्या सहनशीलतेचा बांध तुटला. त्यामुळे त्या दिवसापासून दोघांच्या नात्यामध्ये एक शिथिलता आली. दोघं बोलायचे, पण त्यात औपचारिकता फार होती. दिवाळीच्या सुट्ट्या आल्या. देविका तिच्या माहेरच्या घरी जाण्याचा हट्ट करू लागली. सुनेने आपल्यासोबत राहावे अशी कुटुंबियांची इच्छा होती. अनुरागने समजावले, पण तिने ऐकले नाही. उलट याही पुढे जाऊन तिने अनुरागला तिच्या माहेरच्या घरी दिवाळी साजरी करण्यास सांगितले. अनुरागला तिचे हे वागणे काटा आल्यासारखे वाटले, पण वाद टाळण्यासाठी त्याने काहीसे आढेवेढे घेत शरणागती पत्करली. एक दिवसानंतर येतो असे सांगून त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. आई बाबा आणि धाकट्या भावंडांच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून तो हळहळला. अनुराग देविका सोबत गेला, पण तिच्या उद्धट वागण्याने तो चिडला होता. दुसऱ्या दिवशी सासरच्या मंडळींनीही त्याला गृहीत धरून समजवायला सुरुवात केली. बेटा, तुझ्या भावी कुटुंबाचाही विचार कर. उद्या तुला मुलं होतील, त्यांचे शिक्षण, करिअर सगळं बघावं लागतं. वेळेस वेगळं घर घ्या. छोट्या घरात कसं जमणार? तुम्ही दोघे कमावता, आर्थिक अडचण तर नाही, वगैरे वगैरे. अनुरागवरच्या मनाने हो हो करत राहिला, पण ही गोष्ट त्याच्या मनाला खूप लागली. देविकाने हा नवा सापळा तिच्या आईवडिलांच्या माध्यमातून टाकला. त्याला परत यायचे होते, पण देविकाने काही प्रेम आणि काही रागाच्या बहाण्याने आणखी काही दिवस राहण्याचा हट्ट धरला. तो दुहेरी तणावात अडकला. घरून आई बाबा आणि भावाचे फोन येत होते आणि इकडे देविका तिच्या हट्टाने तिने अनुरागला अडकवून ठेवले होते. घरच्यांना सबब सांगून तो खचून गेला. संपूर्ण सुट्टी संपल्यानंतरच दोघे परतले. घरी येताच परिस्थिती पूर्वीपेक्षा तणावपूर्ण झाली. घरच्यांना रागवलेला मुद्रा आणि अबोला यामुळे देविकाला खूप राग आला. अनुरागचे मन खिन्नता आणि उदासीनतेने भरले होते. काही दिवसांनी देविकाच्या कुटुंबियांनी तिला विभक्त होण्याचा पाढा वाचल्याने या दोघा पती पत्नीच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ लागला. दोघांमधील शाब्दिक युद्धाची माहिती अनुरागच्या कुटुंबियांच्या कानावर पोहोचल्यानंतर रविवारच्या सुट्टीत बराच वाद झाला. दोघांमधील शाब्दिक माहिती, आमच्या घरी सर्व सुना आधीपासूनच घरी थांबत आल्या आहेत, त्याही एकत्र कुटुंबामध्ये. आमच्याकडे वेगळेपणाचे संस्कार नाहीत, आईने पुढाकार घेत म्हटले. आता काळ बदलला आहे, पूर्वीप्रमाणे गोष्टी लादल्या जाऊ शकत नाहीत, देविका मध्येच बोलली. आईला प्रत्युत्तर दिल्यामुळे अनुरागच्या भुवया उंचावल्या. त्याने वाद मिटवण्यासाठी देविकाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण शब्दाने वाद वाढतच गेला. यावर देविकाने आपल्या माहेरच्या घरी फोन करून विस्तवावर तूप ओतण्याचे काम केले. काही वेळात तिचे आई वडीलही आले आणि देविकाप्रमाणे तिचे आई वडील गप्प राहिले, पण तिच्या आईने अनुराग आणि त्यांच्या कुटुंबियांना खूप फटकारले. प्रकरण मिटल्यावर देविकाचे आई वडील निघून गेले, पण अनुरागच्या मनात नाराजी पसरली होती. या घटनेमुळे अनुराग आणि देविकाच्या नात्यात तणाव आणि बिघाड आणखीन वाढला. यातून सुटका करून घेण्यासाठी आणि देविकाच्या हट्टामुळे अनुरागने वेगळे राहण्यास होकार दिला. तो स्वतः आणि त्याचे कुटुंब याला अनुकूल नव्हते. कॉलेज कॅम्पसमध्ये एकही क्वार्टर रिकामा नसल्याने दोघेही भाड्याच्या घरात राहायला गेले. देविका आतल्या आत आपला विजय साजरा करत होती. तिला वाटले आता ती अनुरागची नाराजी तिच्या प्रेमाने दूर करेल, पण तसे झाले नाही, कारण अनुरागला सतत देविकासमोर नतमस्तक होण्यास भाग पाडले जात होते आणि स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान केला जायचा. याला प्रत्युत्तर म्हणून त्याने देविकाच्या कुटुंबाशी असलेले नाते औपचारिक पातळीवर त्याने मर्यादित ठेवले.
जेव्हा जेव्हा देविकाच्या कुटुंबातील लोक यायचे तेव्हा तो त्यांच्यात रस घेत नसे. अशा प्रसंगी तो अनेकदा घराबाहेर पडत असे आणि बऱ्याच वेळाने परतत असे. अनुरागच्या या वागण्यामुळे देविकाच्या आत अपमानाचे विष भरू लागले. सौम्य वादावादी, नंतर आरोप प्रत्यारोपांचे धारधार आणि नंतर अनेक दिवस संवादाचा अभाव अशा स्वरूपात याची सुरुवात झाली. त्यांच्यामध्ये असे वातावरण निर्माण झाले होते की ज्यामध्ये दोन व्यक्ती एकत्र राहत होत्या परंतु दोघेही एकटे होते. बहुतेक घरगुती गरजांसाठी संभाषण, गैरसमज, समज, संवादाच्या अभावामुळे ते नाते कोणत्याही प्रकारे नवरा बायकोचे राहिले नव्हते. दोघांमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान मुलाचा जन्मही पुढे ढकलण्यात आला. या परिस्थितीची घरात कोणी कल्पनाही केली नव्हती. हळूहळू दोघांच्या लग्नाच्या पश्चातापाने घर बांधायला सुरुवात केली. यापासून मुक्त होण्यासाठी ते त्यांच्या कल्पनेत दिवास्वप्न पाहू लागले. जर मी दुसऱ्या कोणाशी लग्न केले असते तर मला ही शोकांतिका सहन करावी लागली नसती. नैसर्गिक भावनांच्या पूर्ततेचा प्रवाह माणसाच्या आत नेहमीच राहतो. देविका आणि अनुराग यापेक्षा वेगळे नव्हते. कालांतराने कम्युनिकेशन गॅपच्या स्थितीमुळे अनुराग आणि देविकाची त्यांच्या भावना दुसऱ्या व्यक्तीशी शेअर करण्याची भूक वाढली. जेव्हा घरातील शांतता गुदमरायला लागली तेव्हा अनुराग त्याच्या सहकारी प्राध्यापक प्रेरणाकडे आकर्षित होऊ लागला. कांचन काया आणि सौंदर्याने भरलेल्या प्रेरणाने काही दिवसापूर्वी जॉब जॉईन केला होता. अनुराग तिच्याकडे खेचला जात होता पण प्रेरणाला काहीच कळत नव्हते. ती सामान्य संबंधापुरती मर्यादित राहिली. त्यामुळे प्रेरणाकडून प्रेम मिळवण्यासाठी अनुरागची अस्वस्थता वाढली. तिला प्रेमाच्या सागरात बुडवण्यासाठी तो नानाविध प्रयत्न करू लागला पण प्रेरणाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले कारण ती आधीच कोणाच्या तरी प्रेमात बांधलेली होती. त्याला सोडून विवाहित पुरुषाशी का जोडली जाईल ती? अनुरागला याची माहिती नव्हती. त्यामुळे दुहेरी वेदना सहन करत पूर्ण संघर्षात अडकला होता तो. बायको निघून गेली होती आणि मैत्रीण जवळ येऊ देत नव्हती. त्यामुळे अख्खं आयुष्य असंच रिकामटेकड्यात घालवणार का हा प्रश्न त्याच्या मनात डोकावत राहिला. ही परिस्थिती एकट्या अनुरागची होती असे नाही. देविकाही प्रेमाअभावी विचलित होऊ लागली. फक्त यांत्रिक जीवन उरले होते. सकाळी लवकर उठणे, नाश्ता तयार करणे, दुपारचे जेवण तयार करणे, आपल्या सोयीनुसार नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण वेगळे करणे, रात्रीच्या जेवणानंतर आपल्याच भागात झोपणे, भावशून्य कृतींसह सर्व काही हा दिवसाचा नित्यक्रम बनला होता. संवादाअभावी निर्माण झालेल्या दुःखद प्रसंगात देविकाचे मन प्रेमाच्या समाधानासाठी रात्रंदिवस भटकत होते. तुम्ही कितीही कृत्रिम असलात तरी नैसर्गिक गरजा मारणे फार कठीण आहे. देविका आतही एक तळमळ वाढत होती की तिच्याजवळ कोणी असावं ज्याच्या खांद्यावर तिला प्रेम, तिच्या भावना वाटून घेता येतील आणि तिच्या आयुष्यातली पोकळी भरून काढता येईल. याला वश होऊन तिच्या मनाने आयुष्याचा जोडीदार शोधायला सुरुवात केली आणि समोर आला तिचा स्वतःचा PhDचा विद्यार्थी, तिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान सौरभ, ज्याच्या दिशेने तिची पावले ती अडवू शकली नाही. शनिवार सुट्टीचा दिवस होता. घराच्या घुसमटणाऱ्या वातावरणातून मुक्त होण्यासाठी देविका जवळ असणाऱ्या तलावाच्या काठावर आली. थंड धुके रस्त्यावर आले होते. ती खास सौरभला भेटायला आली होती, PhDच्या चर्चेच्या बहाण्याने. तलावाजवळून जाणारा थंड रस्ता एकाकी व्यक्ती, तरुण प्रेमळ जोडपे आणि नवविवाहित पती पत्नीला फिरण्यासाठी अतिशय योग्य होता. दुःखाच्या क्षणातही धुक्यात गुंफलेली शांतता खूप दिलासा देते. हा रस्ता देविकाच्याही परिचयाचा झाला होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहराच्या झाडाखाली लाकडापासून बनवलेल्या बाकावर बसून तिने दूरवर नजर टाकली आणि अनुराग सोबत घालवलेल्या अनेक क्षणांच्या आठवणी जिवंत झाल्या. देविकाची अनुरागशी पहिली भेट याच थंड रस्त्यावर झाली. तो अनुराग जो आज तिचा नवरा आहे, तो एकेकाळी तिचा प्रियकर होता. नैनिताल हे अतिशय सुंदर शहर आहे. चहूबाजूनी डोंगर आणि मध्यभागी नैनिताल. हे शहर 2 भागात विभागले, इकडे तल्लीताल आणि तिकडे मल्लीताल. देविका आणि अनुराग दोघांचीही घरं तल्लीतालमध्ये होती आणि ते ज्या डिग्री कॉलेजमध्ये शिकत होते ते मल्लीतालमध्ये होतं. अनुरागचे वडील वरिष्ठ वकील होते आणि देविकाचे वडील त्यांचे कनिष्ठ होते. या रस्त्यावर येताच त्यांच्यातील जवळीक वाढली. मग एके दिवशी याच ठिकाणी दाट धुक्यात दोघांनी एकमेकांना प्रेमाच्या बंधनात बांधण्याची परवानगी दिली होती. दोघेही कॉलेजला जायला निघाले होते पण प्रेमाच्या वाटेला लागले.
त्या दिवशी धुक्यात मध्यभागी बाकावर बसून दोघेही तासनतास ओव्हरकोट आणि शाल गुंडाळून घेत होते. पोस्ट ग्रॅज्युएशनचं त्यांचं शेवटचं वर्ष होतं. शेवटचं वर्ष आहे म्हणून काय झालं, शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहायचं आहे आपण. अनुरागने देविकाला घट्ट मिठी मारली. काळजी करू नकोस, हे बघ आता आपण दोघे PhD ला ॲडमिशन घेऊया. आता आपण भेटणार आहोत हे तर नक्की. आता खुश आहेस ना? अनुराग, माझ्यापासून कधीही वेगळे होऊ नकोस प्लीज. तुझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणाला जागा देऊ नकोस. देविकाच्या डोळ्यात पाणी आले. तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस देविका, असे म्हणत अनुरागने तिला आश्वासन दिले. अनुरागच्या PhDच्या कल्पनेने देविकाला नवसंजीवनी दिली. बराच वेळ दोघेही एकमेकांच्या प्रेमात बांधलेल्या आनंदाच्या सागरात मग्न राहिले. काळाच्या ओघात त्यांच्यातील प्रेम वाढत गेले. दोघांच्याही घरच्यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनीही मनमोकळ्यापणाने, परिपक्वतेने आणि अडथळाविरहित नातेसंबंध जोडण्यास सहमती दर्शवली. आनंदी योगायोग असा होता की PhD पदवी पूर्ण होताच त्यांचे आयुष्य 2 भेटवस्तूंनी फुलले. एक लग्नाच्या अतूट बंधनात ते बांधले गेलेच, एवढेच नाही तर काही काळानंतर दोघांनाही एकाच कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसरची नोकरीही लागली. देविकाच्या सासरच्या घरात सासरे, धाकटा भाऊ आणि धाकटी बहीण असे कुटुंब होते. अडचण एवढीच होती की घर खूपच लहान होते. देविका आणि अनुराग सकाळी एकत्र कॉलेजला निघायचे आणि संध्याकाळी परतायचे. त्यानंतर थकलेल्या देविकाला घरातील कामे करावी लागायची. घरातील लोक मोलकरीण ठेवण्यास तयार नव्हते. असा मोलकरीण ठेवण्यास अनुराग कुटुंब तयार नव्हते. ते जुन्या विचारांचे होते. त्यामुळे त्यांचे असे म्हणणे होते की त्यांच्या कुटुंबात कधीच कामाला बाई लावली नाही आणि मग 2 मुलांचे लग्न करायचे होते. अजून विनाकारण पैसा तिकडे कशाला वाया घालवायचा. अनुरागच्या प्रेमाने नवीन घरात हिरवे रोप तयार होईल असे तिला वाटले होते, पण तिची स्वप्ने विस्कळीत होत राहिली. जी गोळा करण्याच्या कल्पनेचा तिला आता कंटाळा आला होता. प्रेमानेच तिचे समाधान होऊ शकते, त्यासाठी तिला सौरभची साथ हवी होती. पण सर्व प्रयत्न करूनही सौरभ आजवर आपला होऊ शकला नाही. याचे कारण सौरभ स्वतः त्याच्या एका वर्गमैत्रिणीच्या प्रेमात सागरात बुडाला होता. देविकालाही याची जाणीव नव्हती. त्यामुळे सौरभचे दुर्लक्ष होऊनही ती त्याच्यावरच्या एकतर्फी प्रेमाच्या मोहातून स्वतःला मुक्त करू शकली नाही. थंड रस्त्याच्या रम्य परिसराने वर्षानुवर्षे प्रेमी युगुल आणि नवविवाहितांचे प्रेमसंबंध पाहिले होते, पण आता ती एकटीच होती. ना नवरा ना प्रियकर. अगदी अनुराग सारखीच तिचीही अवस्था झाली होती. सौरभची वाट बघत बघत उशीर झाला होता, पण तो कुठेच दिसत नव्हता. तिच्या कल्पनेत मग्न असलेला तिचा नवरा आणि प्रियकर यांच्यातील द्वंद्वात्मक परिस्थितीमुळे हताश होऊन तिने ओल्या पापण्यांनी बराच वेळ त्या तलावाकडे एकटक लावून पाहिलं. मग ती घराकडे निघाली. जे घर आता घर राहिले नाही, तर फक्त घराची रचना राहिली. भावनांचा अभाव आणि संवादाचा अभाव यामुळे अनुराग आणि देविकासाठी सुट्ट्यांचाही ओढा झाला होता. अशाच एका दिवशी न्याहारीनंतर देविका आणि अनुराग त्यांच्या मोबाईलला चिकटून होते. तेव्हा त्यांचे जवळचे मित्र तुषार आणि नेहा त्यांना भेटायला आले. दोघेही महापालिकेत सेवेत होते. तुषार एक कनिष्ठ अभियंता होता आणि नेहा तिथे हेड क्लार्क म्हणून होती आणि त्यांनी प्रेमविवाह केला होता आणि ते खूप आनंदी होते. चौघेही लॉनमध्ये आले. तुषार आणि नेहाला त्यांचे नातं तुटल्याची बातमी कळताच दुःख झालं. घरी पोहोचल्यानंतर दोघांनी अनुराग आणि देविकाचे नाते वाचविण्यासाठी एकमेकांचा सल्ला घेतला. त्यासाठी त्यांनी आराखडा आखला. त्यासाठी अनुराग आणि देविकाशी वेगळे बोलणे आवश्यक होते. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी अनुरागला चहा पाण्यासाठी बोलावले. चहा पिताना तुषार बोलू लागला. अनुराग, काय झाले आहे? तुमच्या नात्यामध्ये एवढी घुसमट का आहे? जीवन नरक का बनवले आहेस? आमच्यापासून काहीही लपलेले नाही. देविकाने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. एकत्र राहणे कठीण आहे. अनुरागने आपले मत सांगितले. मग आणखी खोदल्यावर सगळा राग बाहेर आला. अरे, अशा गोष्टी घडत राहतात. आता काहीच बिघडलेलं नाहीये. तुम्ही एकत्र राहत आहात ना? नेहाने विचारले. कसली सोबत? घर नरक बनवलंय. तिनं प्रेमात मोठी ताकद असते. जर ती तुझ्या प्रेमात बांधली गेली तर ती कुठेही जाणार नाही. काळजी करू नकोस. आम्ही देविकालाही समजावून सांगू. नाही, मला आता हे सहन होत नाही. मला दुसरा जोडीदार शोधावा लागेल, अनुराग बोथटपणे म्हणाला. हे सोपे नाही आणि न्यायही नाही. तुझी बायको घरी नाही का?
तुषारने स्पष्ट केले. जेव्हा ती माझ्याशी बोलतही नाही, मग कसली बायको? शेवटी मी माणूसच आहे. मलाही प्रेम हवं आहे. मी कुठे जाऊ? अनुराग म्हणाला. यासाठी घरात देविका आहे. जरा कल्पना कर, बाहेरच्या व्यक्तीला इम्प्रेस करून तिला आपली पैसा वेळ वाया घालवण्यात काय शहाणपण आहे? हे जर तू देविकासाठी केलंस तर मग देविका स्वतः तुझ्या मांडीवर येईल आणि मग तिलाही तुझी गरज भासेल. नेहा अनुरागला म्हणाली. अरे, तुझी प्रेमिका तर घरीच आहे. बाहेर हातपाय काय मारतोस विनाकारण? आणि बाहेरचीचा काय भरोसा? मृगजळ निघाली तर काय? समाज आणि कायद्यालाही मर्यादा असतात. मित्रा, घरात देविका नावाची मुलगी आहे. तिलाच का नाही तू नवी मैत्रीण म्हणून प्रेम करत? शेवटी लग्नाआधीही तू तिच्याशी फ्लर्ट करत होतास, तुषार म्हणाला. अनुरागच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याला इच्छा असूनही आणि मग त्यात कोणताही धोका नाही. बायकोवर प्रेम दाखवताना ना समाज आणि कायद्याची भीती. यावर सर्वजण मोठ्याने हसले. तुषार पुढे म्हणाला. अनुराग, असे चढ उतार प्रत्येक कुटुंबात येत राहतात. याचा अर्थ परिस्थिती हाताळण्याऐवजी दुसरा पर्याय शोधावा असे नाही. ठीक आहे, ऐक, नेहाने तुषारला म्हणाली. मी पाठ फिरवली तर तू काय करशील? हे बाई, आम्ही तुला विनवू, आम्ही तुझे मन वळवू, आम्ही तुला वळवू, आम्ही काहीही करू, पण आम्ही तुला वेगळे होऊ देणार नाही. तुझ्याशिवाय आमचे जीवन व्यर्थ आहे. तुषारने नेहाच्या हाताला चिमटा काढला. अशा परिस्थितीत तुमच्या प्रेमाच्या जाळ्यातून सुटण्याची हिंमत कोणाकडे आहे? नेहा हसत म्हणाली. तुषार आणि नेहाच्या घरातून म्हणाली. परतताना अनुरागला खूप हलकं वाटत होतं. खूप मोठं ओझं उतरल्यासारखं त्याला वाटत होतं. दुसऱ्या दिवशी तुषार आणि नेहाने देविकाला संध्याकाळच्या चहासाठी एकटीला बोलावले, पण अनुराग सोबत झालेल्या संभाषणाबद्दल सांगितले नाही. हे बघ देविका, आत का गुदमरते आहेस? काय झाले? चहा पिऊन आणि औपचारिक बोलून नेहाने विचारले. अनुराग पूर्णपणे बदलला आहे. तो पूर्वीसारखा राहिला नाही. देविकाच्या आवाजात दुःख होते. तिच्या मनात जे आहे ते तिने उघड केले. तसं नाहीये, त्याच्या बाबतीत तुझी विचारसरणी बदलली आहे. तो तुझ्यावर अत्याचार करतो, तुझ्याशी हिंसा करतो का? घरच्यांची काळजी घेत नाही? तुषारने एकाच वेळी अनेक प्रश्न देविकाच्या समोर ठेवले. नाही, तसे नाही. तो प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. अगदी जोरात बोलत नाहीत, पण फक्त त्यांचे माझ्यावरील प्रेम संपले आहे. माझ्याही काही इच्छा आहेत. कधी कधी असं वाटतं की कोणीतरी असावं ज्याच्यासोबत मी माझं मन हलकं करू शकेन. हे सांगताना देविकाला अश्रू अनावर झाले. हे बघ देविका, तुम्हा दोघांचे एकमेकांबद्दलचे प्रेम कमी झालेले नाही. अहंकारातून एक शून्यता जन्माला आली आहे, जी तुम्हा दोघांनाही खाऊन टाकते आहे. दुसऱ्या जोडीदाराचे आकर्षण सुद्धाही पोकळी भरून काढण्यासाठी आहे. फक्त चुका शोधतोय तुम्ही. घरात प्रेम असतानाही बाहेर प्रेम शोधत आहात. हे खूप अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला घरात मिळणाऱ्या प्रेमाचा गळा घोटू नका. थोड्या वेळेच्या शांततानंतर नेहाने स्पष्टीकरण दिले. यार, नवरा बायकोमध्ये काय होते माहीत आहे काय? हा अहंकार आणि मौनाने अनेक सुखी कुटुंबाचे सुख हिरावून घेतले आहे. अनुरागला अजूनही फक्त तूच हवी आहेस. मला खात्री आहे की तो देखील तुला भेटण्यास उत्सुक असेल. तू पुढाकार घे. नेहाने देखील स्पष्ट केले. मी आता हे करू शकत नाही, देविका मंद आवाजात म्हणाली. अगं, तू हे समजून घे की स्त्रीचे स्वतःचे गुण आहेत तर पुरुषाचे स्वतःचे गुण आहेत. पुरुषाचे मन वळवण्यासाठी स्त्रीकडे हजारो गुण आहेत. तू त्याच्यावर जरा प्रेमाचा वर्षाव कर. मग बघ अनुराग कसा आपोआप तुझ्याकडे ओढला जातो आणि तोही तुला खुश करेल. मी स्वतः लाचार आहे. नेहा मला तिच्या मोहात जखडून टाकते. काय? मी बरोबर म्हणतोय का? तुषार नेहाच्या डोळ्यात बघत म्हणाला. तेव्हा सगळेच हसले. तुषार आणि नेहाने सोडलेले बाण निशाण्याला लागले. देविका आनंदाने घरी पोहोचली. तिने खोलीत डोकावले तर अनुराग बेडवर पडलेला होता. अनुराग न जेवता झोपला असेल का? तिच्या डोळ्यात करुणेने पाणी आले. कितीतरी वेळ ती लपलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली. तो तिला निरागस मुलासारखा वाटत होता. भावनिकतेने बरोबरच प्रेमही ओसंडून वाहत होते. खूप दिवसांनी ती त्या अनुरागकडे पाहत होती, ज्याला तिने प्रत्येक क्षणी तिच्या पहिल्या प्रियकराच्या रूपात तिच्या डोळ्यात आणि मनात ठेवलं होतं. प्रेमाच्या काळातील सर्व आठवणी डोळ्यासमोरून फिरल्या. हा तोच अनुराग आहे का, ज्याच्याशिवाय ती क्षणभरही जगू शकत नव्हती? मग आता काय झालंय? मी काही वेळ त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर सगळे वाद मिटत राहिले. सारे अंतर नाहीसे होत राहिले. माझ्या घरात असलेल्या या प्रेमाला
मी का लांब केले? तिला अचानक धीर आला आणि ती जवळ गेली. अनुराग झोपला होता. ती त्याच्या बाजूला पडून बराच वेळ त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. शेवटी आयुष्यातील आनंद हिरावून घेणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा काय उपयोग? समर्पणातच विजय आहे, पराजय नाही. नवरा बायकोमध्ये कसला अहंकार आहे असे वाटले. भावनेच्या भरात तिने अनुरागच्या शरीराला मिठी मारली. तुला काय झालं? झोपेतून उठून अनुरागने विचारले. तेव्हा देविकाने त्याच्याकडे डोळे मिचकावले. अनुरागच्या आत प्रेमाची लाट उसळली. त्याने देविकाच्या भोवती आपले हात घट्ट गुंडाळले. एवढे दिवस कुठे होतीस? देविका त्याच्या बाहूंच्या पकडीत कुडकुडत होती. एक अलौकिक आनंदाने बराच वेळ ते एकमेकांच्या मिठीत राहिले. तेव्हा अनुराग म्हणाला, देविका, ही माझी चूक होती. मी तुला सोडून बाहेर सुख शोधत होतो. माझे सर्वात मोठे सुख माझ्या घरात होते. मला माफ कर. देविका लगेच अनुरागच्या ओठांवर बोटे फिरवत म्हणाली, माफी मी मागायला हवी. माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी मी तुला त्रास देत राहिले, तरीही तू काहीच बोलला नाहीस. अनु, मी काहीही बोलले तरी मला समजून घेण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. तू सांगशील ते सगळं पाळेन. आता हे घर सोडून मी सगळ्यांसोबत एकाच घरात राहीन. जुन्या गोष्टी विसर. आपण घरी जाऊयात. मला खात्री आहे की घरातील सदस्यांना आपली स्थिती समजेल. इकडे दोन्ही घरांनी आपली चूक समजली होती. त्यामुळे अनुरागच्या घरच्यांनीही त्यांचा हट्ट सोडून देविकाचे म्हणणे ऐकले आणि अनुराग देविकाच्या प्रेमाचा नवीन अध्याय चालू झाला. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.